कोणती नारी जी किमान महिन्याला तरी नवऱ्याच्या एकदा पाया पडती ती. महाराजाला घरी आल्यावर काजू टाकून दूध देती, नवऱ्याच्या पाया पडत नाही. अरे अशी बाई ज्या गावात आहे त्या गावात पाऊस पडत नसतो. टकटक दिसाल्यात अशा काही काही टक. मानी भ्रताराची बोली धन्य जगी ती माऊली. जिचे होता दर्शन मिळे पोट भरी अन्न. म्हणून मालक म्हणले जिका भाग्याची आहे व जिका भाग्याची आहे व तिचा पती तिचा देव. तिचा रे तिचा रे तिचा पती तिचा देव. तिचा पतीच तिचा देव आहे. नाही तर ढोल गवार पशुवत नारी. क्या बात. ए ढोल गवार पशुवत नारी सकल 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 सकल. ताड़न के अधिकारी ताड़न के अधिकारी ताड़न के अधिकारी. मला काय गाता येत नाही. हिशोबात चलत आपलं घाल भिताड फाड भिताड घाल भिताड फाड. काय करायचं एवढाले गायक असले आपण कशाला पिळा घ्यायचे. काय असे चांगले असल्यावर बी त्योच ताना घेतो. म्हणलं मुगाड्या वजन खाऊन ताणायला यायला ताणू दिन जरा जरा. विठाला इंद्रजित अण्णा. लय दिवस झालं पाहिलं नाही तुम्हाला. फार दिवस झाले. आणि हिंदी कबीरांचे पुरावे देण्यात माणूस इतका शातूर. वाव. एकदा आपण गोदा काठेवर ऐकिल तर एक प्रमाण त्या टेलरच्या गावात विठाला विठाला. मेमरी कार्ड टाईट आहे म्हणून तर मोबाईल साधा वापरितो. भारीचा वापरायची गरज नाही. हे टाईट आहे 150 GB आहे. तुम्ही वापरून वापरून काय वापरिता. विठाला विठाला आणि पुन्हा याच्यातलं डिलीट होत नाही. तुमच्या मोबाईलचा भरोसाच नाही. जे जाऊन येते लोकायला जातं सारा पचका होऊन जातो. मग विठाला विठाला. महाराज विश्वाच्या मालकीनीवरलं संकट दूर करण्यासाठी स्वतःचं बलिदान दिलं. हे कर्ज आहे म्हणून त्याचा सर्व विधी केला. म्हणून नाचे मागे मागे. पुन्हा एक बारीकशी पुरावे ऐका. 10 ते 12 मिनिटात वेगात सांगतो. मला 8:30लाच कापलं. हो. पैठणला एक सोपा मुद्दा सांगतो रोजच्या तुमच्या प्रचलित. पंढरपूरचे मालक रूप लपून नाव लपून आले. रूप लपिलं महाराज आणि अण्णा नाव सुद्धा लपिलं. नाव ठेवलं श्रीखंड्या. आणि रूप कोणाचं होतं माहितीये का. काम करणाऱ्याचं. सेवकाचं रूप घेतलं. सेवकाचं रूप घेतलं. सेवकाचं. पण का तिथं नाचत होता त्याचं कारण सांगतो. सेवकाच्या रूपात पाणी भरण्यासाठी कावड खांद्यावर घेतली. सेवकाच्या रूपात पाणी भरण्यासाठी खांद्यावर कावड घेतली. आणि नाथांच्या घरचं पाणी भरायचं म्हणजे पायात बुट असेल का. हा धोत्रावर इन केलेली असेल का. धोत्रावर करीत नसतेत म्हणा पण मी एरी म्हणायला असेल का त्यावेळेला. फक्त पंचागुंडाळ्याला पाणी भरायची पहिली घागरीची पद्धत सांगतोय. पहिली पंढरपुरातल्या मालकाची. पहिलं अंगवलं करायचं गोदावरीच्या पात्रात. मग घागरी विसळायच्या आणि घागरी भरून कावडीला अडकवायच्या आणि सोहळ्यात पाणी भरायचं. सोहळ्यात काय कोमल असं हो देव. त्याला चटका लागत नसेल सकाळचा. त्याला वाळू टोचत नसेल. रस्त्याचे खडे टोचत नसतील. आणि 5-4 घागरी आणून टाकल्या की देवाला कुठंतरी कानाच्या वळी
असा घाम दिसायचा. रांजून असा बाजूलाच होता आणि रानाच्या पलीकडूनच स्वयंपाकघर होतं. स्वयंपाक करता करता एका पवित्र माऊलीनं काम करणाऱ्या नौकराचा घाम पाहिला. देव हे माहीत नाही बरं, आणि देव माहीत असतं तर काम करू दिलं असतं का? होय बुवा, काम करू दिलं असतं देवाला? नाही नाही नाही. घाम पाहिला आणि मालकाची पूजा आतमध्ये चालू होती. मालक म्हणजे पैठणचे मालक. देवघर फार मोठं होतं मालकांकडं. देवाची पूजा चालू आणि पूजा आटपत आली की इकडं भाताचा नैवेद्य अगोदर सकाळी लागायचा. म्हणून भात शिजायला टाकलेला चुलीवर. त्यावेळेला गॅस नव्हता, कुकर नाही, पुकर नाही, काय नाही, चुलीवर स्वयंपाक होता, चुलीवरच. हो, भात शिजला. 4-5 कावडी टाकल्याबरोबर घाम पाहिला आणि अंतःकरण तुटलं. आपणच याचं नाव श्रीखंड्या ठेवलंय. काय सेवा करतय, किती सेवा करतय, काय म्हणत असेल याचा जीव, किती पाणी भरतय. मनात विचार केला, देवघरातल्या देवांची मालक पूजा करतात. मालकांची पूजा कधी कधी लांबली की श्रीखंड्याला जेवायला वेळ होतो आणि त्या दिवशी नाथांची पूजा लांबली. गिरिजा काकींनी देवघरातल्या देवाची पर्वा न करता आपले मालक काय म्हणतील याची नामदेव बाबा पर्वा न करता हळूच कोण आवाज दिला, श्रीखंड्या, हे श्रीखंड्या. जी आईसाहेब, जी देव म्हणत होता, देवजी म्हणत होता. अधिकार किती मोठा असेल गिरिजा काकींचा. देवजी म्हणायचा, देवजी म्हणायचा. अब्जाच्या प्रॉपर्ट्या सासऱ्यानं कमिल्यात तरी सुनाच्या जिभेला येडिंगी झाल्या त्या जी म्हणीनत. हा, झोपीत नाही भिताडा अंगावर पडायचं का? घरात दबून मरशील, घरात. तुला जेसीबीनं उकरून काढावं लागन चुड्यांनी. हा, सासऱ्यानं कमिलेल्या प्रॉपर्टीत तुपात चपाती बुडून खाती आणि सासऱ्यानं सुनबाई म्हणल्यावर काय म्हणती? तुला थुत्राकून पॅरेलिस येईल. हो हो, घरात जाळावं लागन, घरात. ह्या पितरांचा, ज्येष्ठांचा अपमान करणाऱ्याला पंढरपुरातला मालक दखल करत नाही त्याची. घरातल्या लोकांची सेवा करायची माझ्या माईंनो. हो, घरातल्या लोकांची. तिच्यासारखी पवित्र माऊली जगात कोणती नाही. हो, घरात. मला सांगा, मी 2 तास फोन उचलतो, फक्त 2 तास, बाकी नाही उघडीत नाही, उघडीत नाही, उघडीत नाही. आणि एवढे मोठे कॅमेरे लावून हे मंडपामध्ये तुम्हाला घाणेरडे शब्द वापरायला का? माझ्या गोळ्या संपल्यात का? हा, का मी गांजावडून आलोय? पुरावा सांगतोय. फक्त मी तुम्हाला याच्याही पलीकडचे शब्द सांगत नाही. हे तर लय साधे शब्द वापरायला लागलो. खूप शब्द बेकार, संतांनी फार वेगळे शब्द वापरलेत, पण ती सांगण्याची माझी पात्रता नाही. तो अधिकार त्यांचा आहे. माझी काय पात्रता आहे 42च्या बाळूची सांगायची? माझं वयच काय 40-42. माझे सगळे केस पांढरे होते तेव्हा कोणाच्या बापाला भेणार नाही. विठाला काय होतं, काही काही मर्यादा आल्यात नामदेव बाबा. गण वाचिले, गण लक्षात आहे, अमकं पुराण पाहिलं, तिथं पुरावा पाहिला, लोक ऐकत लईच किती बाबा ते इतकं नाही बोलायला पाहिजे, इतकी काय कडक फोडणी द्यायची. आणि मग चोपट दिल्यावर तू खात बी नाही सोमळ्या. हो, वरून मिरची मागतो. मावऱ्या फुटल्याशिवाय चांगली लागते का ती फोडणी? सगळ्याच गोष्टी चांगल्या असतात, गरजेची असते. वा, मी पुराव्यानं बोलणार, पण तसं नाही बोलणार. श्रीखंड्या, जी आईसाहेब, जी 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 इकडे. आईसाहेब, तुम्ही सोहळ्यात आहात, मग तू नाही का सोहळ्यात? हो, मग ये. पाय भरलेले आहेत, धुई पाय. रानातलं जे पाणी घेतलं, पाय धुतले. चोरत चोरत स्वयंपाकघरात अंग चोरीत बसायला पाठ टाकला. जो पाठ शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना बसायला होता, तो पाठ गिरिजा काकीने श्रीखंड्याला बसायला टाकला. याचा अर्थ सांगू? गड्याला बसायला टाकला. गड्याला देवे माहिती आहे, गड्याला बसायला टाकला पाठ गड्याला. शांती ब्रह्म एकनाथ महाराज सोन्याच्या पात्रात कधी जेवले नाही. त्यांच्याकडे भिकारी जरी आला तरी सोन्याच्या पात्रात जेव घालायचा, पण ते जेवत नव्हते. पात्र टाकलं पुढे सुवर्णाचं, त्याच्यात भात टाकला,
दूध टाकलं, तूप टाकलं, साखर टाकली, स्वतः हलवलं. खा श्रीखंड्या, घे घे. आईसाहेब, मालकांची पूजा चालू आहे, देवाचा नैवेद्य आहे. ऐक श्रीखंड्या, तू खा रे बाळा, तू खा. मी नैवेद्यासाठी चुलीच्या उल्ह्यावर दुसरा भात शिजवते. उलं वासायचं ना चुलीला, मी दुसरा एक लोटकभर भात शिजवते, पण तू खा रे इतका, खा. काय म्हणावं देवानं, म्हणून नाचे मागे मागे. का नाचतोय, काय म्हणावं देवानं नामदेवा. जगाच्या मालकानं श्रीखंड्याच्या रूपात गिरजा काकीला सांगितलं, आई साहेब, मालकाच्या आधी कसा जीव उभी. मालक देव्हाऱ्यातल्या देवाला नैवेद्य ठेवल्याशिवाय जेवत नाहीत, आणि तुमच्या घराची चौकट ओलांडली त्यावेळेस पासून नियम आहे, मालक जेवल्याशिवाय मी जेवत नाही, मी कसा खाऊ. बाईच्या लक्षात आलं, याला जेव घातल्याशिवाय आपल्याला आनंद नाही. शेवटचं अस्त्र वापरलं. श्रीखंड्या, तुला हरिपंडिताची शपथ आहे, तुला हरिपंडिताची शपथ आहे, जेव. आईसाहेबांनी लेकराची शपथ घातल्यामुळं जगाचा बाप जेवतोय, नामदेव बाबा जेवतोय जेवतोय. डोळे पुसले आणि ढसा 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 गोदावरीच्या पात्रात उकसाबुकसी रडू लागला. त्या पवित्र पापनाशिनीनं विचारलं, पापनाशिनी, पवित्र पापनाशिनी, वाचे म्हणता गंगा गंगा, सकल पापे जाती भंगा. इतकी पवित्र पापनाशी खळखळून आली. विचारलं, प्रभू का रडता. अगं, कारण ती त्याच्या अंगठ्यापासून जन्माला आलेली. गंगा त्याच्या चरणीच्या, गंगा भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणीच्या. हो प्रभू, तुम्ही का रडता. अगं, मालकिनीनं मुलाची शपथ घालून मला जीव घातले. काय स्वभाव आहे मालकिनीचा. नामदेव बाबा निर्णय दुसऱ्या दिवशी बदलला. त्या दिवसापासून बाईसाहेबाचे लुगडे धुवायला सुरुवात केली. तिथून पुढे नाथांचे पितांबर धुवायला सुरुवात केली. म्हणून मालक ध्रुवपदात म्हणतात, मनभोनी नाचे, मनभोनी नाचे, मनभोनी नाचे, नाचे नाचे, मनभोनी नाचे, मनभोनी नाचे, मनभोनी नाचे, सेवेचं ते कर्ज आहे आणि ते फेडण्यासाठी काम करायला आहे. दत्त चोपदारी 36 वर्ष दरुला सांभाळला, म्हणून नाचे मागे मागे.
वाजले ना 10:30. हो द्या काय सोड माफी करतो. 21 किलोची पाहिली. एक पुरावा सांगतो तुझ्या आग्रह करता. मला जायचंय रे पुन्हा सलाईन घ्यायचं राहिले. हो ना लवंगा खाऊ खाऊ चाललाय कार. आधीच तर त्या अपघातात गुडघं बोंबलत गेले आणि इथं कमरात बी गॅप सांगितलाय. कवा भरो तू काय माहिती इतकं टाकायलो तरी भरच ना. जाऊ द्या मालकानं वाचिलं तेच आपल्याला बरं झालं. काय जरा जुरा आता सहन करावं लागेल त्याला. काय चांगलं काम केलं की कर्ज होतं. शेवटचा पुरावा सांगतो. कर्तव्यास्थित निष्ठेषु भयं व्याप्तियाम जवाग्रो भय व्याप्ती स्थित पुण्यानाम मेरुयाम दंडेषु स्तता यत भवे सत्कर्मास्थित उच्चता. चांगलं काम जवा इतकं जरी केलं तिळा इतकं जरी केलं तर पर्वता इतकं कर्ज त्याच्या डोक्यावर. आणि तिळा इतकं जरी पाप केलं तिळ मात्र जरी होयाभिमान मेरू तो समान भार देवा. दोन्ही गोष्टी आहेत. चांगलं काम करायचे. म्हातार थकलं. एक थकलं म्हातार. थकत असतं माणूस. कौरक इतक्या आयटीत बोलन बाळ्या. 5-4 वर्ष अजून 2-4 दातड पडली की गेली हवा. व्यवस्थित म्हणता येणार नाही. श्लोक तर विषयच नाही. मग काय प्रश्न झाला तिथं. होत असतं जीर्ण. थकली एक व्यक्ती. पण नामदेव बाबा ती व्यक्ती निष्ठावंत वारकरी होती. 35 वर्षाची वारी पंढरपूरच्या मालकाची. असं मी सांगत नाही इतिहास सांगते. मी काय त्या काळात नव्हतो. पुरावा 700 वर्षापूर्वीचा आहे. 700 वर्षापूर्वीचा पुरावा आहे. 700 वर्षापूर्वीचा. संत शिरोमणी नामदेवरायांच्या अगोदरचा काल. पण त्यांच्या पाहण्यातला काल. त्यांच्या अगोदरचे संत. त्यांचे वडील थकले त्या वारकऱ्याचे. त्या वारकऱ्याचं नाव होतं रानोबा. निष्ठावंत वारकरी. निष्ठावंत वारकरी. एके दिवशी गावातल्या श्रीमंत व्यक्तीनं सांगितलं रानोबा जी माय बाप. जी शब्द वापरायचे. जी माय बाप जी. आमचे पाहुणे तिथे ही वस्तू घेऊन जा. 10 किलोचं गठुडं होतं आणि रानोबानं डोक्यावर घेतलं. डोक्यावर घेऊन निघाले. पुत्र बाहेर आले. विचारलं बाबा कुठे निघालात. कर्नाटक मध्ये. काय याच्यात. मालकाच्या भैमुगाच्या शेंगा येतात. काय असेल ते. आता वानोळा द्यायचा होता. लेख दिल ती तिथं. आंबे असतील भैमुगाच्या शेंगा असतील काय असेल. लेख कर्नाटक मध्ये दिल ती तिथं द्यायचं होतं. आणि रानोबा डोक्यावर घेऊन जातात. मुलाने काय विचार केला. इतकं वय झाल्यावर आपले बाबा इतकं वजं घेऊन जातात. तात्काळ मुलाच्या डोक्यावरचं गठुडं घेतलं आणि ती चिठ्ठी घेतली. पत्ता लिहिलेली. ती चिठ्ठी कमरेला लखोटा खोसला आणि कर्नाटकमध्ये स्वतः मुलगा गेला. त्या मुलाचं नाव होतं श्रीमंत श्री चोखोबराय. मंगळवेढ्याचे मालक. मंगळवेढ्याचे मालक. 2 कर्ज सांगतो. 2 कर्ज सांगतो. 2 कर्ज. कर्नाटकला चोखोबराय ज्या वेळेला गेले त्यावेळेला 222 लाल दिवे ज्याच्या गाडीला आहेत. मंत्र्याला किती असतील. 1 दिवा. एकट्याच गाडीला 222 आणणार. एकट्याच गाडीला महाराज 222 दिवे. 33 कोटी देवाचा राजा. 222 मंत्रीपद एकट्यालाच. पण त्याच्या गावातलं अमृत खराब झालं. 124 यज्ञ केले. 123 केले. 24वा करण्यासाठी पोरीचं लग्न करावं लागलं. तिचं नाव होतं जयंती. मी दुपारी चरित्र सांगितलं. जयंतीचं लग्न केलं. मग ते यज्ञ. बरेच यज्ञ पोरगी असल्याशिवाय करता येत नाहीत. राजा दशरथाला एक यज्ञ करायचा होता. शांता नावाची कन्या मानस म्हणून स्वीकारली आणि मग तो यज्ञ करता आला. पोरीवर जरा प्रेम करी जा.
हो, सगळेच जर म्हणले आम्हाला पोरी नाही तर आपले पोरं कुठं काढून द्यायचे साठवायला? हा, का मुंज्याचे भक्त, का मसुबाचे भक्त, कद्याचे कुंभमेळ्या सोडून समतोल असला पाहिजे कारभार, तवा अडचण येत नसती. हो, पोरीच भेटणार तुम्हाला, काहून पोरगी आवडन? तुम्हाला पोटच पाहिजे, त्याला बुडून खेटर थुत्रात आणायला. मुलीचा यज्ञ केला, नाही शुद्ध झाला अमृत. एका संन्याशानं सांगितलं, बुवा तो संन्याशी होता नामधारक, नंबर 1चा भजन्या. भगवान शिवशंकरासोबत भजन केलं त्या संन्याशानं. तो संन्याशी 6व्या क्रमांकाचा. नारद तुंबर सांब गायन करी, नारद तुंबर. नारद नावाचे संन्यासी. यति भय व्याप्ती न सुदयति काला, छंद पराभय जायन्ते, मिमकृतु जन भय संग सुधा, धर्मान परियन त्याज्य दुजे. धर्मानायं पवित्रयो धर्म संन्यासो पवित्रया, मुग्ध भयो यति नाम निष्ठ भय व्याप्ति सुधा यन छंद करो, व्याप्ति सुधा यन छंद करो, व्याप्ति सुधा यन छंद करो. या नारदांनी भजनाचा अनुग्रह त्या दिवशी घेतला, हरिनामाचा. हरिनामामुळं नारद एका जागेवर थांबू लागले, नाहीतर नारदाला शाप होता भगवान शिवशंकराच्या सासऱ्याचा. त्याला जरा खुर्चीचा लय गर्व होता. भगवान शिवशंकराचा सासरा, त्याला खुर्चीचा जास्त गर्व होता. सतीचा बाप, हो, त्याला प्रजापतीपदी मिळाली. काय नाव होतं त्याचं? दक्ष. प्रजेचं पालन करण्यामध्ये दक्ष होता, म्हणून प्रजापती दक्ष. यत् प्रजोत्पालनाय सगर्भेन भयोनि व्याप्ति सुधाय, सुपुत्र भययनि जायन्ते, वात्सल्या भय विन्मख जाय, सुपत्रेयन सकल सुधा, सगर्भे भय व्याप्ति सुधा, छंदेति भययन जायन्ते. स्वतःच्या गर्भातून झालेल्या लेकरावर जितकाही प्रेम करते, इतकं प्रजेचं प्रेम करणारा राजा म्हणून प्रजापती दक्ष. पण याचा आलं गंडल. आणि गंडलं येऊ नये, गंडलं बसायच्या जाग्याला येतेत, इथं येतेत, जांगात येतेत. गंडलं लय बेकार जाग्यावर येते, इथं आलेलं तर लय अवघड. हां, त्याला ब्रेन ट्यूमर म्हणतात वाटतं, नाही का? गंडलं बेकार. अहंकाराचं हे तरी माणसाला घेऊन जाते गणलं. अहंकाराची गणलं पिढ्यानं पिढ्या कुळाचा नाश करते, त्याला गंडल आला अहंकाराचं. म्हणून माणसाचं तोंड काढलं आणि बोकड्याचं लावलं. म्हणून तो महादेवाच्या पाया पडतात असं करते, बोकड्याचा आवाज काढते. हे भगवान शिवशंकरा, तुमचा सासरा शहाणपणात आल्यामुळे त्याला शेळीच्या पोराचं तोंड लावलं. आमच्यावर तशी वेळ येऊ नये म्हणून माफ करा बरं का भगवान शिवशंकरा. शिवजी होते माझे राजे. हो, भगवान शिवशंकरांनी स्थापन केलेला संप्रदाय एका जनार्दनी वैष्णव आणि शिरोमणी महादेव भगवान शिवशंकराची कृपा आहे. म्हणून तुम्हाला पक्वाद वाजिता येतोय, म्हणून तुम्हाला गाता येते, म्हणून गिरगावच्या बाळ्याला कीर्तन करता येते. शिवजींची कृपा आहे, त्यांनी आरक्षित केलेला संप्रदाय. शिवजींची कृपा आहे. शिरोमणी महादेव पैठणचे मालक सांगतात. अहो, वारी सुद्धा त्यांचीच आहे. वारी परंपरा शिवजींनी सुरू केली, त्यांनी सुरू केली. बरे काही प्रमाण आहेत, पण आता वेळ संपलाय, पुढे सरकू लवकर. कर्नाटकमध्ये गेले, चोखोबरायला सांगितलं अमृत शुद्ध करायचं. ते म्हणले पंढरपूरला या. स्थान महात्मा सांगितलं. इंद्रानं 2-4 वेळेस हुलकावणी झाली. मग मंगळवेढ्याला चंद्रभागेच्या कडेला लिंबाचं झाड, तिथं अमृत शुद्ध झालं. उपकार सांगतो, कर्ज कर्ज कर्ज. आमरा ही जीवविती. स्वर्गातली लोक मरत नाहीत, पुण्य संपल्यावर खाली येतात, याच्यासाठी पण पुरावेत. पण अमृत 5 प्रकारचं खराब झाल्यावर शुद्ध होत नाही. ते चोखोबरायांनी केलं आणि स्वर्गातल्या लोकांना जीव घातले. सामान्य कर्ज आहे.
एकट्या देवावर नाही, 33 कोटी देवावर कर्ज झालं चोखो भरायचं. हे कर्ज आहे, कर्ज 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 कर्ज. म्हणून हे कर्ज फेडण्यासाठी इंद्र कैलासावर गेले आणि कैलासावर गेल्याच्या नंतर शिवजीचं दर्शन घेतलं महाराज. आणि शिवजीला सांगितलं उद्याची येणारी सोमवारची एकादश ती कोण्या महिन्यात आली ती घरी गेल्यावर बघा. ती सोमवारची एकादशी. त्या सोमवारी विमानं पंढरपूरला उतरले, मालकाचं दर्शन घेतलं आणि मंगळवेढ्याला विमानं गेले आणि मंगळवेढ्यात चोखोबारायचं दार झाडलं आणि चोखोबारायच्या घरी एकादशीचा जागर. भगवान शिवशंकर इंद्र गणेश बा पकवाद वाजायला, शिवजीच्या बाजूला नारद आणि तुंबर स्वर धरायला जागर केला. मी सांगत नाही, सोमवारी एकादशी विमान उतरले पंढरीसी, विमान उतरले पंढरीसी, ती एकादशी सोमवारी. ती एकादश सोमवार आली. गाथा बघून घ्या, अभंग कोणाच्या घरी गेल्यावर पहा. सोमवारी एकादशी विमान उतरलं, विमान 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 विमान. द्वादशीला दही भाताचा प्रसाद, सगळ्या देवता जेवल्या. चोखोबारा लिंबाच्या बोरीचं झाड होतं दारात, त्याला हात देऊन उभेत. सोयराबाई बाजूला उभेत. कर्ममेळा तिकडच्या कोपऱ्यात आहे. आईसाहेबांनी पात्र टाकले पंढरपुरातल्या मालकिनीनं, म्हणून नाचे मागे मागे म्हणतोय, सांगतोय. पात्र टाकले. मालकाला विचारलं पात्र किती टाकू? पात्र 4 टाक. लक्ष्मीने विचारलं कर्ममेळा, तुला मी सांगतो ना 4 टाक. पात्र 4 टाकले. एका पात्रावर मालक बसले पंढरपुरातले, दुसऱ्या पात्रावर पंढरपुरातली मालकीन बसली. दोघांच्या मधात एक पात्र शिल्लक आहे आणि विटेवरच्या मालकाच्या उजव्या हाताला एक पात्र शिल्लक आहे. आवाज दिला, सोखा जी जी बसा इथं. कसा जेव तुमच्या सोबत, कसा जेव? मी हिन कुळातला आहे. सोखा तू जर नाही जेवलास ना तर पुढची द्वादशी येईपर्यंत पाणी पिणार नाही. आण वाहिली देवानं. मग चोखोबाऱ्या मांडी घालून तिथं बसले. आता असं काही सांगितलं ना, काही उचले म्हणते ते कशातले. भेटला आम्हाला एक उचले आहे का नाही, हे कशातले. मी म्हणलं तू थुत्तर पुरत नाही वरचं खाला, तू कशाला येड्यावणी करतो. शेळीनं पांदिला चरा, शेळीनं कुठं चरा? पांदिला. म्हणजे काट्यावर गेलेले येलं खात्र आहे ना, आहे का नाही ना. शेळीनं पांदिला चरावा, गाईनं पडकात चरावा, तिफणीच्या बैलानं राखलेल्या बांधाव चरावा. हो, आणि उठाडानं झाडाचा पाला हा नाव. शेपुडी म्हणली मला उठाडासारखं खायचं. मरशील ना बाई, येडपट आहेस का तू? या फासोळ्या तुटत्यान, इतकी उचउडी कुठं जाईन तुही? तू कशाला गिरगाव करायचं इचकायला रे? लोकायचं धुणं धुणार यायला बायकोच्या साड्या धुवाची येळ येत असती. विठाला वाचतोय मी, वाचतोय 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 मी, नित्य नित्य वाचतोय, नित्य वाचतोय. हो, मी काय तुमच्यासाठी वाचत नाही, मी माझ्या उद्धारासाठी वाचतोय. मी माझ्या स्वार्थासाठी वाचतोय, मी माझ्या फायद्यासाठी वाचतोय. चांगल्याचं वाचिलं पाहिजे. संत चरित्र वाचा. संत चरित्रात इतका मोठा फायदा आहे. पंढरपुरातला मालक लक्ष्मीला घरी पाठवून देते. पण कोणाच्या घरी? जे भक्त चरित्रात प्राणाही परते. जे भक्त चरित्रात प्रशंसिती, प्राणापेक्षा लक्ष्मीला सांगितलं हे मला हे इतके आवडते. म्हणजे काय कमी पडू देणार आहे त्याच्या संताचं चरित्र गायला. संसार दळी तू कीर्तनात. परवाला एक जण म्हणला, महाराज आमच्या सप्त्यात एक जणांना असा संसार सांगितला, असा संसार सांगितला की आमच्या इथल्या म्हाताऱ्याला पण लग्न करा वाटलं. हो, 92 वर्षाचं म्हातारं म्हणलं, काय महाराजांना संसार सांगितला रे, मला तर आता पण लग्न करा वाटायलंय. सामान्य लोकांनी आपली इतकी चेष्टा करावं, इतकं घाण नाही बोलावं आपण. विठाला विठाला. आईसाहेबाच्या बाजूला सोयराबाई
सोयराबाईच्या बाजूला देव, देवाच्या बाजूला चोखोबार आहे. जेवायला कोण राहिलं माहिती? कर्ममेळा. हा चोखोबारायचा पुत्र होता. महाराज हे आजोबापेक्षा आणि बापापेक्षा एक काकण पुढं होतं. कारण रानोबानं पंढरपूरची वारी केली, लोकांच्या कानग्या पंढरपूरला दिल्या, नेऊन दिल्या, आंब्याच्या डाला वगैरे जे काय असतील. पूर्वीच्या काळात आपल्या परिसरात जे आराध्य दैवत आहे का, त्याला भयमुख झाला की पहिली काय असेल एवढी मोठी कानगी पाठीत होते देवाला. तर तशी काही कानग्या पण पांडुरंगापर्यंत पोचायच्या. एक आंब्याची कानगी पोचील ती त्यावेळेला एक चोखल्याला आंबा देवाना दिलता. अर्धा स्वतः चोखला आणि तसाच ठुला. आणि मग पुजाऱ्याच्या स्वप्नात जाऊन सांगितलं हे रानोबाला देऊन टाका. तो आंबा रानोबानं घरी पत्नीला नेऊन दिला. तो आंबा खाल्ला. प्रसादात झालेलं लेकरू नाव ठेवलं चोखोबा. पण एखादा अंधश्रद्धावालं म्हणीन प्रसादानं कसं काय होतंय? अरे ते देवाचा आशीर्वाद होता. पती पत्नी होते ना ते. म्हणून चोखोबा प्रसादातले होते. भजन करत असतील नवल नाही. पण चोखोबारायचा मुलगा झाल्या झाल्या भजन करत होता. उपजताची कर्ममेळा. मी हात कशा करता करायला वेळ जास्त झाला म्हणून. हे पाठांतर लय तुमच्या दोस्ताला, लय पाठांतर, खूप पाठांतर आहे. आणि कीर्तनकाराच्या सानिध्यातले लोक असे प्रमाण मुद्दे सुद्धा दिले की वैकुंठवासी नथुराम बाबा केहाळकर म्हणायची कोटीची नोट आहे. हो, म्हणजे सोबतच्या भजनेने प्रमाण गोड दिलं की समजायचं कीर्तनकार रेल्वेचं मुंडकं आहे. हो, आणि ही 4 व्हीलर गाडी कोणाला उडीत चलती? रेल्वे कोणाच्या अंगावर जात नाही ना. तासात कीर्तनकार चाललाय असं त्याचं गृहीत होत असते. हो, आणि काही प्रमाण नाही ना, मुद्देसूद प्रमाण दिले. एकदा काल्याचं कीर्तन चालू होतं आणि चालू कीर्तनात भगवान गोपीच्या घरी गेले आणि यशोदेने विचारलं, कृष्णा का कुठे गेलता रे? काय नाही म्हणे, गोपीकडे गेलतो. मग का होऊन आला? काय नाही, ती घरीच नव्हती. की लगेच एक जणांना प्रमाण म्हणलं, गवळणीच्या घरी गेलो, गवळण नव्हती घरी. मी लागलीच म्हणलं, अरे हो हो हो, फोन नव्हता का गवळणीला? फोन करून जायचं असतं ना तो. अशा नालायकायचं ऐकल्यावर गावाला कुपाटी लागन ना अण्णा. विठाला विठाला बापूला लय पाठांतर. दुपारी तर कळस केला त्यांनी, खूप प्रमाण म्हणले. हो, मंत्री होते ऐकायला. श्राद्धाचं कीर्तन होतं. जन्म झाल्याबरोबर जिभेचा शेंडा विठ्ठल विठ्ठल म्हणत होता. उपजताची कर्ममेळा, वाचे विठ्ठल सावळा. पोरग तिथं उभय. पाणी फिरवलंय पात्राला विटेवरच्या मालकीनीनं. विटेवरच्या मालकानं पाणी फिरलंय. नाटक आहे सगळं. नाईलाजानं चोखोबारायला पाणी फिरावं लागलं. पण बाई पाणी फिरिनात कोण माहिती आहे? सोयराबाई. कसं फिरावं वाटन राजे हो. तिचं एकुलतं एक पोरग तिकडं उभं आहे. कसं खावाटन देईल भात. भगवंतानं डावीकडे पाहिलं. सोयरा जी मालक. पाणी नाही फिरवलं. फिरवते मालक. पाणी फिरिलं. देवाच्या लक्षात आलं. जेवताना हिचं अंतःकरण रडते. डोळे नाही रडू द्यायचे. लागलीचा आवाज दिला, कर्ममेळा जी माय बाप. काय वाणी हो, काय वाणी. बाप हा शब्द प्रसिद्ध चोखोबारायने केला. बाप शब्द चोखोबारायने प्रसिद्ध केला. अगोदरचा अभंग बरं चोखोबारायचा. जयासाठी तपधावा तो हा उघडाची पाहावा. जयासाठी यज्ञ तप तो हा मदनाचा बाप. तो हा मदनाचा बाप. काय वाणी असलो. बाप शब्द एक सामान्य लेकरू. कर्ममेळा जी माय बाप. म्हणून कर्ममेळा मांडीवरी. कर्ममेळा मांडीवरी. जेवताना मांडीवर घेतलाय जगाच्या बापानं, जगाच्या माईनं मांडीवर घेतलाय. आणि पहिला दही भाताचा घास कर्ममेळ्याच्या तोंडात घातला. आणि त्याच्या तोंडात गेलेले उष्टे पाचीला पाची कांडे भातात घातले आणि आपल्या तोंडात घातले.
आपल्या तोंडात जात नाही पाहिजे कोणती, त्याचा भाव पाहिला. म्हणून चोखा ऊस डोंगा परी रसन हे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. चोखा डोंगा परी भाव नवे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. ए गोळेर साऊंड सिस्टीम लग्न झालं तू? झालं नाही तर आमच्याकडची दिली असती तुला. म्हणजे आमचे सप्ते हिशाबात वाजले असतील ना विठाला. मी इतकं माझ्या गोळ्या संपल्या का बळच पोरी द्यायला तुम्हाला? फायदा असतो कोणाचा बॅग ना, जे चांगले माणसं आपले सप्ते वाजी देत नाही, हिशाबात वाजीला असता. पण तो झालंय असू दे, चांगली गोष्ट आहे, बरे. तरी पण विटेवरच्या मालकाला सांगतो, वेळेला जीव घालाव तुझ्या बायकून, तुला बस संपलं इतकं. अजून याच्या पलीकडे काय? नाही तर लय जणांचे लग्न होऊन सप्तेत धुंडायलेत. पान भंगार सांगितल्यावर कसे उकळत आहेत, आणि चिंतन सांगितल्यावर जसे पिराला कापायचे असे बसले होते. मांडीवर घेतलाय कर्ममेळा. हे सगळं कौतुक कोण पाहत होतं माहिती? चोखवरायच्या घरचं हे सगळं कौतुक कोण पाहत होतं? पैठणचे मालक पाहत होते. बोला बापू. एका जनार्दनी ऐसी देवी पंढरीनाथ, त्याचे घरी देवी पंढरीनाथ, त्याचे घरी एका जनार्दनी ऐसी देवी पंढरीनाथ, त्याचे घरी देवी पंढरीनाथ. स्वर्गातलं अमृत शुद्ध करण्याची ताकद ज्या वारकऱ्यात 124 यज्ञ करून अमृत शुद्ध नाही. नुसत्या रामकृष्ण नामाच्या ताकदीवर अमृत शुद्ध केलंय. सगळे सुरवर चोखवरायच्या घरी एकादशीच्या जागराला म्हणून नाचे मागे मागे. अजून एक लय मोठे कारण आहे. 27 दिवस चोखवरायच्या बायकोचे लुगडे धुतलेत. सामान्य नाचलाय का? याच्यासाठी लय वेगळं पुण्य. पण मला माफ करा, वेळ झालाय, दूर जायचंय. विढोबार मोठ्या श्रद्धेने मोठ्या अट्टहासाने चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानदान अन्नदान सोहळा किती वर्षे? 25वा रौप्य महोत्सव आहे. आणि या परम पावन एवढ्या मोठ्या रौप्य महोत्सवामध्ये एवढा मोठा इंद्राच्या वैभवाला लाजविला असा तुमचा सप्ताह. आणि त्या सप्त्यात एक लहानसा गिरगावकर आदरणीय हरिभक्तीपरायण परम श्रद्धे पूजनीय गुरुवर्य वयोवृद्ध तोपरोद्ध नामदेव बाबांनी फोन केला तुम्हा गावकऱ्यांच्या वतीने. मला इथे येण्याचा योग आला. मला वाटतं याच्या अगोदर नव्हतं का इथं? नाही, पहिल्यांदा आलो. म्हणजे माझे 4103 गावे, 4103 गावं आजच्यानं माझी महाराष्ट्रातली पूर्ण होतात. मी ज्या गावात पहिल्यांदा जातो ते गाव ते लिहित असतो. एवढा मोठा सप्ताह. मलाही गणपती बाप्पांचं दर्शन झालं. मला वाटतं इथं रोकडोबा भगवान आहेत, रोकडेश्वर भगवान. आणि पुनश्चेक या परिसरातली यती योगी जपी तपी सिद्ध महामुनी हा परिसर म्हणजे देवभूमी आहे. या प्रांतातल्या सकल साधूंच्या चरणी गिरगावकराचं कपाळाने नाक घासून साष्टांग प्रणिपात. महंत योगी जपी तपी सिद्ध बाबाजींनी बऱ्यापैकी मघाशी नावं घेतले आणि पुन्हा बाबाजी घेणारच आहेत. त्या सर्व संतांच्या चरणी गिरगावकराचा साष्टांग प्रणिपात. दोन्ही मोठी मोठी गड इथं जवळच आहेत. श्री क्षेत्र श्रीमंत, श्री क्षेत्र श्रीमंत भगवानगड, श्री क्षेत्र श्रीमंत नारायणगड. घोड जिथं प्रत्यक्ष पंढरी म्हणतात
आणि मच्छिंद्रगड, वा, असे परमपावन हे 3 गड आहेत जिथं प्रत्यक्ष पांडुरंग येतोय. काय ती ख्याती आहे त्या संतांची, धाकटी पंढरी म्हणतात. असे वैभवशाली अधिष्ठान तुमच्या प्रांतात आहे, ही देवभूमी. अशा संतांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो आणि माझ्या येड्या वाकड्या वाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर हो, 2 मिनिटात अगोदर एक मिनिट, हो, सूचना ऐका फक्त आता. टाळ उभ्या लोकांची मी क्षमा मागतो, थोडं सहन करा, एक 5 मिनिट. भगवान गणरायाच्या समोरचा हा सप्ताह इसवी सन 1999